सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. अशा आवाजात कमेंटेटरने पुणेरी पलटणचा विजय घोषित केला आणि प्रो कबड्डीच्या 12व्या सीझनचा ग्रँड फिनाले सेट झाला. आजचा विषय आहे अगदी आपल्या घरचा, कारण पुणेरी पलटणने पुन्हा एकदा इतिहास घडवलाय. थरार, रोमांच आणि जबरदस्त कमबॅक हे सगळं पाहायला मिळालं पुणेरी पलटण आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील सेमीफायनलमध्ये. आणि अखेर पलटणने शानदार विजय मिळवत PKL 12च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. दिल्लीच्या थयागराज इंडोर स्टेडियममध्ये हा सामना रंगला आणि सुरुवातीला असं वाटलं की आजचा दिवस टायटन्सचा आहे. पहिल्या काही मिनिटातच भरत हुडाने दमदार रेड्स मारत पुण्याला दबावाखाली आणलं. एक वेळ अशी होती की स्कोअर 10-1 झाला होता. हो, 10-1 म्हणजे परिस्थिती एकदम गंभीर. पण ज्या टीमच्या नावातच पलटण आहे ती कधीतरी हार मानेल का? पंकज मोहिते, आदित्य शिंदे आणि कॅप्टन असलम इनामदार यांनी मिळून पूर्ण खेळच पलटवून टाकला. पंकजच्या वेगवान रेड्स, आदित्यच्या चपळ चाली आणि गौरव खत्रीच्या टॅकल्समुळे पुण्याने जबरदस्त कमबॅक केला. हळूहळू स्कोअरमधला गॅप कमी होत गेला आणि दुसऱ्या हाफमध्ये पुण्याने टायटन्सला पुन्हा ऑल आउट करत सामना रंगवला. आणि मग आला तो मॅच डिफायनिंग मोमेंट. सामन्यात 33-33 वर बरोबरी. दोन्ही संघ एकमेकांवर तुटून पडले होते, पण तेवढ्यात आदित्य शिंदेने केली 4 पॉइंट्सची सुपर रेड आणि त्या रेडने सामना अक्षरशः उलटला. पुण्याने तिसरा ऑल आउट करून शेवटच्या काही मिनिटातच 7 गुणांची निर्णायक आघाडी घेतली आणि शेवटी पुणेरी पलटणने हा थरारक सामना 50-45 ने जिंकत फायनलमध्ये धडक मारली. आणि जर प्लेयर्स विषयी बोलायचं झालं तर आदित्य शिंदेने एकट्याने 21 पॉइंट्स घेतले, पंकज मोहितेने 10, तर असलम इनामदारने शेवटी कर्णधारासारखा खेळ करत निर्णायक टॅकल केला. हा विजय म्हणजे फक्त सामना जिंकणं नव्हतं, तर नेव्हर गिव्ह अप या पुणेरी स्पिरिटचं प्रतीक होतं. पण पुण्याच्या टीमने फायनलला जाणे हे काय जास्त सरप्राइजिंग नाहीये, कारण हा तोच संघ आहे ज्याने मागच्या काही सीझन्समध्ये जबरदस्त खेळ दाखवला. पुण्याने गेल्या 4 वर्षांत 3 वेळा फायनल गाठलीये. व्हॉट अ कन्सिस्टन्सी. पण लक्षात घ्या, प्रो कबड्डीच्या इतिहासात पटना पायरेट्स हे सर्वाधिक वेळा म्हणजेच सलग 3 वेळा विजेते ठरले आहेत. या वर्षीच्या फायनलिस्ट बद्दल बोलायचं झालं तर दोन्ही टीम्सने याआधी प्रत्येकी एकदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे PKL 12 फायनल म्हणजे दोन्ही टीम्सला इतिहास घडवण्याची मोठी संधी आहे. आदित्यचा फॉर्म, असलमचं नेतृत्व आणि चाहत्यांचा जोश सगळं एकदम परफेक्ट आहे. आता फक्त एक विजय आणि इतिहास पुण्याच्या नावावर. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं प्रेडिक्शन काय. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या पुणेरी कबड्डी चाहत्यांसोबत, कारण AGC स्पोर्ट्स यांच्या चॅनलवर तुम्हाला मिळतो कबड्डीचा खरा थरार अगदी आपल्या भाषेत.